तर हा टॉपिक आहे भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान. तर भारतीय स्त्रिया भारतीय वैदिक साहित्य आणि इतिहास संशोधनाच्या आधारे असे दिसते की पूर्ववैदिक काळातील स्त्रियांचे सामाजिक स्थान तुलनेने अधिक उच्च दर्जाचे होते, परंतु त्यांना पुरुषांबरोबरीचा दर्जा नव्हता असे मात्र म्हणता येणार नाही. त्या काळी पुरुषप्रधान समाज व्यवस्था होती आणि आजही ती तशीच आहे. पूर्ववैदिक काळातील स्त्रियांना वेदांचे शिक्षण घेण्याची मुभा होती. त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार होता, त्यामुळे त्यांना गुरुगृही राहून शिक्षण घेता येत असे. ऋग्वेदामध्ये वेदविद्या प्राप्त केलेल्या स्त्रियांना अत्यंत मानाचे स्थान होते. अशा स्त्रियांचे 2 प्रकार ऋग्वेदात सांगितले आहेत. सद्यवधू म्हणजे उपनयनाचा संस्कार पूर्ण होताच गुरुगृही न जाता विवाह होऊन सासरी पाठवल्या जातात. सद्यवधू म्हणजे उपनयनाचा संस्कार पूर्ण होताच गुरुगृही न जाता विवाह होऊन सासरी पाठवल्या गेलेल्या मुली. आणि ब्राह्मवादिनी म्हणजे उपनयनाचा संस्कार प्राप्त झाल्यानंतर वेदाचे शिक्षण घेऊन वेदविद्येत पारंगत झालेल्या स्त्रिया. त्या आजन्म अविवाहित राहून वेदांचे अध्ययन आणि अध्यापन करीत असत. स्त्रियांना वेद आणि वेदांच्या स्पष्टीकरणाशी निगडीत असलेली वेदांगे या दोन्हींचे शिक्षण दिले जात असे. नंतर मात्र स्त्रियांचे शिक्षण फक्त धार्मिक स्तवने आणि कविता यांच्यापुरते मर्यादित झाले. वेद आणि उपनिषदांचे ज्ञान प्राप्त केलेल्या स्त्रियांमध्ये अप्पाला, घोषा, लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही पंडिता विशेष नावाजलेल्या होत्या. तत्कालीन समाजामध्ये स्त्रियांची भूमिका समाजोपयोगी आणि अर्थोत्पादक समजली जाते. त्यांना विदत या नावाने ओळखले जाते. विदत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक सभांमध्ये सहभागी होता येत असे. त्यांना आयुष्याचा जोडीदार स्वतः निवडण्याची मुभा होती. विवाह हा एक पवित्र संस्कार मानला जाई आणि तो मोडण्यास मान्यता नव्हती. मात्र स्त्रीने विवाह केलाच पाहिजे अशी मान्यता नव्हती. एकपत्नीत्वाला प्राधान्य होते. उपनिषदामध्ये अनुमोलन विवाह म्हणजे उच्च वर्णाच्या वराचा कनिष्ठ दर्जाच्या वर्णातील वधूशी विवाह आणि प्रतिलोम विवाह म्हणजे उच्च वर्णातील वधूचा कनिष्ठ वर्गातील वराशी विवाह या प्रकारांचा उल्लेख आपल्याला आढळतो. उत्तर वैदिक काळात जातीव्यवस्था आणि पुरोहित वर्गाचे वर्चस्व समाजामध्ये खोलवर रुजले. काळाबरोबर जातीमधील भेदभाव अधिक कडक होत गेले. जातीव्यवस्थेतील विषमता वाढत गेली. या घडामोडींमध्ये स्त्रियांचा दर्जा अधिक खालावत गेला. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेल्यामुळे त्यांचा उपनयनाचा आणि गुरुकुलात राहून शिकण्याचा अधिकारही संपुष्टात आला. विवाह हा एकमेव संस्कार आणि बालवयातील विवाह हेच स्त्रियांचे वास्तव ठरले. आतापर्यंत तुम्ही याची नोंद घेतली असेल की पूर्ववैदिक काळात सामाजिक आणि कायदेशीर हक्कांच्या दृष्टीने स्त्रियांचे स्थान उत्तर वैदिक काळाशी तुलना केली असता अधिक मानाचे होते, परंतु तेव्हाही ते पुरुषांच्या बरोबरीचे नव्हते. स्थावर संपत्तीवर त्यांना अधिकार नव्हता. उत्तर वैदिक काळात स्त्रियांचा सामाजिक दर्जा घसरत गेला.
स्त्रिया फक्त घरगुती कर्तव्याशी बांधल्या गेल्या आणि सामाजिक सभांमधून त्यांना सहभागी होणे वर्ज्य करण्यात आले. स्त्रियांचा कुटुंबातील दर्जा गौण ठरला. कुटुंब पद्धती पितृप्रधान असणे आणि संपत्तीचा आणि वंशावळीचा वारसा हा पित्याकडून पुत्राकडे जाणे ही पूर्वापार प्रथा आणखी खोलवर रुजली. त्यामुळे स्त्रियांनी जन्मापासून विवाहापर्यंत, पित्याच्या विवाहापासून पतीच्या आणि मृत्यूपर्यंत, पतीच्या मृत्यूनंतर पुत्राच्या आज्ञेत राहावे असा दंडक घातला गेला. मुलीचा जन्म ही घटना अवांछित मानली जाऊ लागली. तसेच हुंडा पद्धती सुरू झाल्याचे दिसते. गौतम धर्मसूत्र या ग्रंथात मुलीचे कौमार्य आणि पावित्र्य भंग होऊ नये म्हणून तिचा विवाह तिला ऋती प्राप्ती होण्याअगोदर करावा असे म्हटले आहे. तर आपल्याला इथे कृती 2 दिलेली आहे, जी कृती 1 होती अगोदर आणि आता ही कृती 2 आहे, जी आधुनिक भारतीय स्त्रिया आणि उत्तरवेदी काळातील स्त्रिया यांच्या सामाजिक स्थानाचे काही साम्य आहे का याची चर्चा करायला सांगितली आहे आणि त्या संदर्भातील काही प्रथा परंपरा 21व्या शतकात अजूनही टिकून आहेत का याचे आपण निरीक्षण करायचे आहे. आता जैन धर्म हा धार्मिक सत्तेच्या समतेच्या तत्वावर आधारलेला आहे. त्यामुळे सर्व जीवांचे हक्क गृहीत धरलेले आहेत. त्यामुळे स्त्रियांनाही निर्वाण प्राप्ती होऊ शकते हे या धर्मात मान्य केलेले आहे. मात्र दिगंबर आणि श्वेतांबर पंथातील मुनी आणि साध्वी यांच्या संदर्भात विचार करता स्त्री पुरुषांच्या आध्यात्मिक अधिकारात फरक असल्याचे आढळते. श्वेतांबर पंथामध्ये अनेक आदरणीय स्त्रियांच्या कामगिरीची दखल घेतलेली आहे. जैन धर्मातील 16 सती या सर्व स्त्रियांसाठी आदर्शवत आणि अनुकरणीय मानलेल्या आहेत. मात्र जैन संघातील साध्वीसाठी असलेल्या आचरणाचे नियम हे मुनींसाठी असलेल्या नियमापेक्षा निराळे असतात. असे असले तरी तीर्थंकराच्या मातांना देवतास्वरूप मानून संतती, संपत्ती आणि आरोग्य यासारख्या इच्छांच्या पूर्तीसाठी त्यांची पूजा केली जाते. अनेक जैन साध्वींनी सतीप्रथा, दासीप्रथा आणि पशुबळीची पद्धत यासारख्या गोष्टी संपुष्टात आणण्यासाठी योगदान दिले आहे. जैन साहित्य आणि मौखिक परंपरा यामधून अनेक साध्वी आणि आदर्श स्त्रियांचे गुणगान केलेले आढळते. दिगंबर जैन वस्त्रविहीनता ही निर्वाणाच्या मार्गावरील मूलभूत गोष्ट आहे असे मानतात. वर्धमान महावीरांनी स्वतः या गोष्टीचा पुरस्कार केला होता. गौतम बुद्धांनी स्त्रियांना संघामध्ये प्रवेश देण्यास आणि त्यांना तेथील कार्यात संपूर्णपणे सहभागी होण्यास मान्यता दिली. बौद्ध धर्मातील विविध पंथ आणि परंपरा यांच्यामध्ये स्त्रियांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या बाबतीत शक्यतांचा संदर्भ भिन्न दृष्टिकोन आहे. विशेष म्हणजे स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये आध्यात्मिक उन्नतीची समान क्षमता असते आणि त्यामुळे स्त्रियांना निर्वाण प्राप्ती झाल्याचे आढळतात. बौद्ध धर्मात स्त्री आणि पुरुष हा भेद नाही, कारण वृद्धत्व, आजार आणि मृत्यू या गोष्टी स्त्री-पुरुष, सामाजिक प्रतिष्ठा, वय इत्यादीवर अवलंबून नसतात. अर्थात दुःख आणि अनित्यता या दोन्ही गोष्टी प्रत्येकासच लागू असतात. सुरुवातीच्या बौद्ध ग्रंथांमध्ये जरी स्त्रियांना निर्वाण प्राप्ती होऊ शकते हे मान्य केले असले तरी विनयपिटक या ग्रंथात मात्र भविष्यात स्त्री बुद्ध होण्याची शक्यता स्पष्टपणे नाकारलेली आहे. स्त्रियांनी दीक्षा घेऊन भिक्षुणी म्हणून बौद्ध धर्मसंघात प्रवेश करण्यास मात्र प्रतिबंध नव्हता. गौतम बुद्धांनी मुलीचा जन्म हा चिंताजनक किंवा निराशाजनक समजू नये असे म्हटलेले आहे.
आता गौतम बुद्धांनी स्त्रियांच्या समाजोपयोगी भूमिकेला महत्त्व दिले आहे. पती जर काही कारणाने अकार्यक्षम झाला असेल तर स्त्रिया घरातील कर्त्या व्यक्तीची भूमिका बजावतात. वास्तविक पाहता तिला पतीच्या व्यवसायाविषयीची माहिती असणे आणि त्याच्या अनुपस्थितीत तिला तो सांभाळता येणे हे अपेक्षित असे. गौतम बुद्धांनी स्त्रियांच्या व्यवहारक्षमतेची जाणीव गौतम बुद्धांना स्त्रियांच्या व्यवहारक्षमतेची जाणीव होती आणि म्हणून त्यांनी स्त्रियांना भिक्खुनी संघातील अनेक जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या. अनेक नावाजलेल्या भिक्खुनी होऊन गेल्या. त्यामध्ये धम्मदिन्ना, खेमा आणि उप्पलवन्ना ही काही नावे उदाहरणादाखल देता येतील. मध्ययुगामध्ये भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान अधिक घसरणीला लागले. मध्य आशियातून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे आणि पुरोहित वर्गाच्या वर्चस्वाला समाजव्यवस्थेत काटेकोरपणे राबवले जाणारे कडक नियम हे मुख्यतः या घसरणीला कारणीभूत होते. स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध लादले गेले आणि धर्मग्रंथांचे शिक्षण मिळणे बंद झाले. लिहायला वाचायला शिकवणे बंद झाले आणि तिला जन्मभर पुरुषावर अवलंबून राहणे भाग पडू लागले. राजघराण्यातील आणि क्वचित उच्चवर्णीय स्त्रियांना मात्र खाजगीमध्ये लिहिण्या वाचण्याचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली जाई. वैदिक काळामध्ये विधवा पुनर्विवाहाला मान्यता होती, परंतु मध्ययुगामध्ये ते पूर्णतः निषिद्ध मानले गेले. स्त्रियांना कुटुंबाच्या संपत्तीमध्ये वाटा नाकारण्याची परंपरा याही काळात तशीच राहिली. बालविवाह, सती, पडदा पद्धत आणि देवदासी यासारख्या गोष्टींमुळे स्त्रियांचे शोषण होत राहिले. पितृप्रधान पद्धतीवर आधारलेली एकत्र कुटुंब पद्धती, बहुपत्नीकत्व आणि बालविवाह अशा प्रथांमुळे स्त्रियांच्या व्यक्ती विकासाच्या वाटा बंद झाल्या. या व्हिडिओमध्ये आपण भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान काय होते हे पाहिले. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भारतीय स्त्रियांचे शिक्षण पद्धती ही कशी होती ते अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.